नमस्कार, मी सारिका आणि छोटी शशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। आज देवदिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। ज्यांच्याकडे कॅन्डल शिल्लक असतील त्यांनी आजही त्याचं जे जे मी सांगितलं होतं ते केलं तरी चालेल। आजही दिवाळी कॅन्डल लावल्या, सगळ्यातल्या 2-2 कॅन्डल लावल्या तरीही चालेल, कारण देवांमध्येच तर खरी एनर्जी आहे। त्यामुळे जे काही तुम्ही मागाल ते आजही तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। तर चला, आज बघायचं आहे आपण की आपला ओरा कसा लॉक ठेवायचा। फार साऱ्या कमेंट्स आहेत किंवा फार साऱ्या कंप्लेंट्स आहेत की हे आजारी पडतं, ते आजारी पडतं, इथनं गेल्यावर असं होतं, तिथनं गेल्यावर तसं होतं। तर आज तुम्हाला मी शिकवणार आहे की आपला ओरा कायम लॉक कसा ठेवावा, म्हणजे निगेटिव्ह एनर्जी आपल्यापर्यंत येणार नाही आणि मग आपल्याला त्याचा त्रास होणार नाही। या गोष्टी आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपला ओरा लॉक आपला आपण कसा ठेवायचा, म्हणजे कोणतीही निगेटिव्ह एनर्जी आपला ओरा खराब करू शकत नाही, आपली ब्रेसलेट खराब करू शकत नाहीत, आपली हेल्थ वेल्थ काहीही खराब करू शकत नाही। तर त्याच्यापेक्षा पण सगळ्यात पहिल्यांदा की ओरा क्लीन ठेवून सुद्धा आपल्याला हाय लागू शकते, तळतळाट लागू शकतो। हे का होतं हे पहिल्यांदा करायचं नाही आणि नंतर आपला ओरा लॉक ठेवायचा। या जर गोष्टी तुम्ही करत असाल तर तुम्ही ओरा लॉक करून काहीही फायदा नाही। ओरा लॉक करून काहीही फायदा नाही। तर त्यासाठी तुम्हाला या गोष्टी पाळल्या पाहिजेत आणि नंतर शिकलं पाहिजे आपला ओरा आपण लॉक कसा करायचा असतो ते। तर कुणाचे 5 रुपये जरी तुम्ही घेतले तरी सुद्धा तो ज्याच्याकडनं घेतले आणि तुम्ही माघारी नाही दिले तर त्या माणसाची जी आत तळतळ असते, आज 5 रुपयाला कुणी करत नसेल तरी सुद्धा 50,000 70,000 अशा ज्या आकडे पुढे वाढत जातात, ते जर तुम्ही कुणाचे घेतले असतील तर त्याच्या कष्टाचा पैसा जेव्हा तुम्ही हरामी न घेता किंवा बिना कामाचा घेता त्यावेळी त्या लोकांचे तळतळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहत नाही। तुम्ही त्यांचे 70,000 घेतले तर तुम्ही 7 लाख रुपये घालवायला तयार राहा, हेच शास्त्र सांगतं। त्याचप्रमाणे लोकांची प्रॉपर्टी, लोकांचा पैसा धमकावून कुठल्या तरी गोष्टीला जर एखाद्याला गरज असेल आता की बाबा या गोष्टीतनं आम्हाला पार पाड अशी गरज असेल, अनलिगली कोणाकडनंही लाच घेणं, या गोष्टी सुद्धा पुढे जाऊन त्या माणसाला, तुम्ही जर आता माझ्याकडनं 1 लाख रुपये घेतलेत तर तुमचे 10 लाख रुपये गेल्याशिवाय राहणार नाही। हा जिथं आत्मजीव तळतळ करतो आपला प्रत्येकाचा, ती तळतळ, ती हाय सगळ्यात बेकार हाय आहे। म्हणून कायमस्वरूपी हे लक्षात ठेवा, गरिबीत जगा पण हरामचा लोकांचा पैसा